हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत इडली सांबारची रेसिपी. तर सगळ्यात आधी इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 वाटी पांढऱ्या उडदाची डाळ टाकायची आणि त्याच्यानंतर 1 वाटी पोहे टाकायचे त्यामध्ये आणि ते व्यवस्थित सगळं धुवून घ्यायचं आहे आणि मी इथे एकत्रितच भिजत घालते. तर काही जण वेगवेगळे पण तांदूळ वेगळे, डाळ वेगळं आणि पोहे वेगळे असं पण भिजत घालू शकताय. पण मग मी इथे एकत्रच भिजत घालते आणि ते व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचे सगळ्यात आधी आणि धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून एक 4 ते 5 तास व्यवस्थित तांदूळ आणि डाळ भिजू द्यायचे आणि ते व्यवस्थित भिजल्यानंतर त्याला वाटून वगैरे घ्यायचे. इथे मी दुपारी तांदूळ डाळ भिजत घालायला ठेवले होते आणि त्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर एकदा वाटून घेतलेले ते एकदम बारीक आणि ते वाटल्यानंतर रात्रभर ते मी एका डब्यात भरून ठेवलेत, जेणेकरून ते व्यवस्थित पीठ आंबून जातं आणि इडल्या वगैरे सॉफ्ट आणि छान होतात. त्याच्यामुळे ते व्यवस्थित पॅक अशा डब्याबंद पॅक झाकणामध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्ये पण ठेवू शकता. ते इथे मी डब्बा घेतलेला होता एक, त्यामध्ये झाकून वगैरे व्यवस्थित रात्रभर ठेवलेलं होतं आणि ते पीठ व्यवस्थित मुरून द्यायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी इथे डाळ करायला घेतलेली, सांबार करायला घेतलेला आहे. तर त्यासाठी इथे मी तूर डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ टाकायची त्याच्यात आणि त्यामध्येच मी एक कांदा, टोमॅटो, थोडंसं तेल आणि हलकंसं बटाटा टाकलेला आहे. तुम्हाला इतर भाज्या कोणत्या आवडत असतील तर त्याही तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर व्यवस्थित टोमॅटो वगैरे सगळं जे जे अवेलेबल असेल त्या भाज्या टाकून व्यवस्थित असं ते कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या 4 ते 5 आणि त्याच्या शिट्ट्या करून झाल्यानंतर त्याला मी इथे सांबारला फोडणी देते. तर इथे मी जिरे, मोहरी, लसूण आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी इथे आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती आता त्यामध्ये टाकून द्यायची आणि तुम्हाला हवं तेवढं सांबार तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये आणि आता त्यामध्ये वरतून मी थोडंसं लाल मिरची पावडर, हळद आणि सांबार मसाला टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता त्यामध्ये. तर इथं मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची. चांगली उकळी येऊन दिल्यानंतर आपलं सांबार इथे रेडी झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. इथे मी थोडा सांबार मसाला अजून ॲड केला आणि त्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आणि टेस्ट खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की सांबार ट्राय करून पहा आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी इथे आणि त्याच्यानंतर मग एका साईडला आपण इडली तयार करून घेऊयात. तर मी व्यवस्थित असं पीठ वगैरे मुरून दिलं होतं रात्रभर आणि सकाळी मग त्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं आणि इथे पाहू शकता पीठ खूप छान असं झालं होतं. तर त्याच्या मी इडली पात्रामध्ये इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपली इडली सांबारची रेसिपी तयार झालेली आहे. खूप इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.